परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील जिंतूर जालना महामार्ग रस्ता म्हणून जिंतूर शहरापासून 2.5 ते 3 किलोमीटर अंतरावर असलेला हा जो अकोलीचा पूल आहे, या अकोलीच्या पूल परिसरामध्ये मध्यरात्रीच्या सुमारास गंगाखेड येथील 6 जण इर्टिका वाहनातून उज्जैन या ठिकाणी धार्मिक दर्शनासाठी जात असताना मध्यरात्रीच्या सुमारास अकोलीच्या पुलाजवळ जे की कठाडे आहे त्याला चालकाचा ताबा सुटला आणि त्याच्यावर जाऊन गाडी आदळली आणि या भीषण अपघातामध्ये 6 जण होते, त्यापैकी 4 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 1 जण या ठिकाणी गंभीर जखमी झाले असून त्याच्यावर प्राथमिक उपचार जिंतूर ग्रामीण रुग्णालयात करण्यात आला असून जखमीचं नाव गोपाळ गणेश रोकडे, वय 28 वर्ष, राहणार खडकपुरा, शहर गंगाखेड. हा जखमी असल्याने त्याच्यावर प्राथमिक उपचार या ठिकाणी डॉक्टर मुद्दसीर आणि रुग्ण कक्ष सेवक गंगाधर पालवे यांनी केलं आणि त्यांना परभणी येथे रेफर करण्यात आले. त्याच्यानंतर या ठिकाणी डॉक्टरांनी इतरांना तपासणी केली असता या ठिकाणी बालाजी आसुरबा आवटी, वय 28 वर्ष, राहणार खडकपुरा, गंगाखेड. त्याच्यानंतर 2 नंबरवर बालाप्रसाद उत्तमराव घोरपडे, वय 30 वर्ष, राहणार तारू मोहल्ला, गंगाखेड. कृष्णा बालाजी गुट्टे, वय 28 वर्ष, राहणार कोंद्री रोड, गंगाखेड. 4था नंबर रोहन संजय राठोड, वय 27 वर्ष, राहणार लक्ष्मी नगर, परळी रोड, गंगाखेड. हे 4 जण या ठिकाणी डॉक्टरांनी यांना तपासून मृत घोषित केले. दरम्यान या ठिकाणी घटनास्थळाची माहिती मिळताच या ठिकाणी परभणी पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी साहेब असेल, मग जिंतूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे, बीट जमादार दत्तात्रय गुंगाने, मेजर थोरवे व चालक पेडणे यांच्या पथकाने घटनास्थळी देखील भेट दिलेली आहे. त्यांनी आज सकाळच्या सुमारास सुरुवातीला असं वाटत होतं की या वाहनामध्ये 5च लोक आहे, परंतु ज्यावेळेस रात्री 4:30च्या सुमारास त्यांचे काही नातेवाईक आले, त्यांनी असं सांगितले की 6 लोक होते. त्यानंतर या ठिकाणी 6वा व्यक्ती कोण असा प्रश्न पडला होता, तर नंतर माहिती मिळाली की 6वा माणूस हा चालक असू शकतो आणि तो त्या ठिकाणी घटनास्थळावरून फरार झाला असेल असा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान सकाळच्या सुमारास जिंतूर पोलीस स्टेशनचे बीट जमादार दत्तात्रय गुंगाने यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून या ठिकाणी पुढील तपास API विकास जाधव हे करत आहे. दरम्यान गुन्हा दाखल झाल्यानंतर जिंतूर शासकीय रुग्णालय येथे शवविच्छेदन करण्यात आले असून डॉक्टर प्रमोद पारवे तसेच या ठिकाणी डॉक्टर मोहिनी शिंगारे व गंगाधर पालवे यांच्या पथकाने त्यांच्यावर शवविच्छेदन करून सर्व मैतांना त्यांच्या नातेवाईकाच्या स्वाधीन केले आहे. दरम्यान ही घटना घडली, ही घटना फार दुर्दैवी आहे. देवदर्शनासाठी जाणाऱ्या भक्तांच्यावर काळाची आळ आली आणि अत्यंत कमी वय असणारे 4 तरुणाचा संसार या ठिकाणी उद्ध्वस्त झालेला आहे. आता जिंतूर 6 न्यूज चॅनलची बातमी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा. तसेच या ठिकाणी आमचा YouTube चॅनल असेल, मग आमचा Instagram पेज असेल व फेसबुक पेज असेल, 6 न्यूजच्या या तिन्ही प्लॅटफॉर्मवर आपण निश्चितच आम्ही जिंतूर शहरातील प्रत्येक घडामोडी दाखवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो. चॅनल सबस्क्राईब जास्तीत जास्त करावे ही विनंती करतो. तसेच माझे सहकारी पत्रकार मित्र सचिन रायपत्रेवारसह मी शेख अलीम, जिंतूर, परभणी.